नमस्कार मंडळी, मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहत आहात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी. व आज रविवार आहे, उद्या सोमवार, आपला साप्ताहिक राशी भविष्याचा वार. चंद्र यावेळेला वृषभ, मिथुन आणि कर्क राशीतून परिभ्रमण करत आहे. वृषभ ही त्याची उच्च रास आहे आणि कर्क ही स्वगृह आहे. तर त्यामुळे सोमवार, मंगळवार आणि शुक्रवार, शनिवारी जी फळं तुम्हाला मिळतील ही बऱ्याच अंशी ही चांगल्या दर्जाची असतील. म्हणजे वाईट असले तर वाईट मिळतील, चांगले असले तर चांगले मिळतील, चांगल्या स्थानात असेल तर. पण ती बऱ्याच अंशाने मिळतील, असंच म्हणजे हवेत जाणार नाहीत. तर स्वामी समर्थांचं नाव घेतो आणि साप्ताहिक राशी भविष्याला सुरुवात करतो. मेष रास. सोमवार, मंगळवार पैशाची कामं करून घ्या. पैशाची गुंतवणूक करायची असेल, कुठून पैसे यायचे असतील तर त्या दृष्टीने सोमवार, मंगळवार हा अतिशय चांगला आहे. तर त्या दृष्टीने करून घ्या. बुधवार, गुरुवार छोटे प्रवास घडतील. काही भविष्यातल्या योजना असतील तर त्या आखल्या जातील. बंधुवर्गाच्या भेटी होण्याची शक्यता आहे किंवा बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळण्याची शक्यता आहे. तुमच्या स्वतःच्या अंगभूत गुणांना वाव मिळेल असं काहीतरी, अशा घटना या मंगळवार, सोमवारकडे, बुधवार, गुरुवारकडे घडण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा घरामध्ये शांततेत जाईल. घर बदली करायचं असेल तर ह्या आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. घर बदली करण्यासाठी, घरात रिनोव्हेशन करण्यासाठी, नवीन घर घेण्यासाठी हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. वृषभ रास. सोमवार, मंगळवार जीवन इच्छा चांगली असेल, काम करायचं हुरूप असेल, काम करायची बुद्धी असेल आणि येणाऱ्या कामामध्ये झोकून देण्याची वृत्ती असेल. बुधवार, गुरुवारी 4 पैसे मिळण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने काही योजना समोर येण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने सावध राहायचं आणि योजना आली तर लगेच झडप घालून ती हस्तगत करायची. आठवड्याच्या शेवटी मित्रमंडळींबरोबर, घरातल्या माणसांबरोबर बारीक सारीक प्रवास घडण्याची शक्यता आहे. एखादी छोटीशी पिकनिक घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीत आठवडा हा आनंदात जाईल. मिथुन रास. सोमवार, मंगळवारी अनावश्यक खर्च होतील, ते तुम्हाला टाळता येणार नाहीत. त्यामुळे मानसिक दडपण येईल, मनावर थोडासा ताण येईल. बुधवार, गुरुवार हा ताण निघून जाईल. काम करण्यास उत्साह वाढेल. लोकांची टिंगलटवाळी करणं किंवा लोकांना मार्मिकरित्या बोलून लोकांना हसवणं वगैरे यासाठी सोमवार, मंगळवार अतिशय उत्तम आहेत. बुधवार, गुरुवारी पैशाचे संबंधी काही म्हणजे अडलेले असतील, कुठे अडकलेले असतील पैसे, तर ते तुमचे मार्गी लागण्याची शक्यता आठवड्याच्या शेवटी आहे. त्यामुळे सुरुवातीचे 2 दिवस सोडल्यास उर्वरित आठवडा म्हणजे 4 दिवस चांगले आहेत. कर्क रास. कर्क राशीला सोमवार, मंगळवार म्हणाल ते होईल, कराल ते होईल, व्हाल ते होईल किंवा जे काय तुम्ही मनात आणाल त्या सगळ्या तुमच्या इच्छा या पूर्ण होतील. सर्व प्रकारचे लाभ हे सोमवार, मंगळवारी होतील. मात्र बुधवार, गुरुवार खिसा पाकिट सांभाळलं पाहिजे. अनावश्यक खर्च कारण नसताना हे होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आठवड्याच्या शेवटी जीवन रसाने भरलेली अशी तुमची ही जी रास आहे, ही रास ही अत्यंत म्हणजे ज्याला आपण उत्साहाने म्हणावं अशा रीतीने तुम्ही कामाला लागाल. कामात उत्साह राहील, एकंदरीत वृत्तीमध्ये उत्साह राहील. 4 माणसं भेटल्यामुळे अतिशय आनंदात आठवड्याचा शेवट जाईल. सिंह रास. उद्योगधंदा, नोकरी, व्यवसाय याच्यासाठी सोमवार, मंगळवार अतिशय चांगला आहे. ज्यांना नोकरी नाही, कामधंदा नाही, त्यांना कामधंदा मिळण्याची शक्यता आहे. असलेल्यांना कामामध्ये वृद्धी होण्याची शक्यता आहे. तर त्या दृष्टीने एकंदरीतच म्हणजे वडील असतील तर वडिलांची प्रकृती चांगली राहील, वडिलांकडून शाबासकी मिळेल, असं काहीतरी तुमच्या हातून घडेल, समजलं का? तर त्या दृष्टीने हा अतिशय चांगला असा हा कालखंड आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार तुम्ही म्हणाल ते होईल, करीन ती पूर्व, बांधील ते तोरण वगैरे असं जे काय म्हणतात तशा स्वरूपाचा तुम्हाला अनुभव येईल. मात्र आठवड्याचा शेवट हा तुम्ही थोडेसे 4 पैसे खर्च करायला लागल्यामुळे तुमचं मन दुःखी, खट्टू होण्याची शक्यता आहे.
तर त्यामुळे तसं काही म्हणजे घाबरू नका. पैसे येतात ते जाण्यासाठीच येतात. आता माझ्या जीवनाचा मंत्रच आहे की पैसे कमवायचे नाही घालवायचे. पण घालवायचे म्हणजे काय, असे वाटेल त्याच्यात नव्हे. तीर्थयात्रा कर म्हण, यज्ञयाग कर, किंवा काही फिरणं, प्रवास म्हण, खाणं म्हणा. आता वयोमानापरत्वे खाणं कमी झालं आहे, पण अशा याच्यामध्ये पैसे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कन्या रास, हा आठवडा तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे. भाग्योदयाच्या दृष्टीने सोमवार मंगळवार अतिशय चांगला आहे. काही जीवनाला कलाटणी देणारी घटना या कालखंडामध्ये घडण्याची शक्यता आहे सोमवार मंगळवारी. सोमवार मंगळवार हा तुम्हाला मोठे म्हणजे लांबचे प्रवास घडण्याच्या दृष्टीने, किंवा कुठे प्रवासात असलात तर तो प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टीने अतिशय हा चांगला आहे. बुधवार गुरुवार नोकरी धंदा व्यवसाय याच्यामध्ये वृद्धी असेल. तुम्हाला 2 गोष्टी मिळण्याची शक्यता आहे. काही नवीन संधी उपलब्ध होण्याची शक्यता बुधवार गुरुवारी आहे. आणि आठवड्याचा शेवट हा तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे होईल. तुम्ही कराल, तुम्ही करीन ती पूर्व ज्याला म्हणतात तसं तुमच्या स्वरूपात त्या आठवडा हा अतिशय चांगला जाण्याची शक्यता आहे. तुळ रास, सोमवार मंगळवारी शरीर प्रकृती सांभाळा. गाडी सावकाश चालवा. उगाच नको ते साहस करू नका. त्रास शारीरिक होण्याची शक्यता 100% आहे. बुधवार गुरुवार हा चांगला आहे. छोटे छोटे प्रवास घडतील, त्यातनं धनलाभ होईल, आर्थिक लाभ होईल. दूरच्या प्रवासाचे बेत आखले जातील, लांबची तिकीटं काढली जातील. आठवड्याचा शेवट हा उद्योगधंदा नोकरी व्यवसाय याच्यासाठी देखील अतिशय चांगला आहे. त्या दृष्टीने हा आठवडा तुम्हाला, पूर्वार्ध हा शरीर प्रकृतीसाठी वाईट असला तरी उत्तरार्ध मात्र हा तुमच्यासाठी चांगला आहे. वृश्चिक रास, सोमवार मंगळवार जोडीदाराची काळजी घ्यायला लागेल. कदाचित जोडीदार आजारी पडेल, किंवा एक आपला जो पार्टनर आहे तो पार्टनर त्याची थोडीशी काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. एकंदरीत पार्टनरचं सुख सोमवार मंगळवारी तुम्हाला लाभण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवारी तुमची स्वतःची प्रकृती सांभाळा. अति दगदग करू नका. अति दगदग झाल्यामुळे तुम्हाला शारीरिक त्रास हा बुधवार गुरुवारी जाणवण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट चांगला आहे. लांबच्या प्रवासाचे बेत आखले जातील. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. बंधुवर्गाच्या भेटी होतील, किंवा बंधुवर्गाकडून चांगली बातमी कळेल. या दृष्टीने हा आठवड्याचा शेवट चांगला आहे. धनुरास, शरीर प्रकृतीत म्हणजे ज्याला बारीक बारीक ज्याला आपण हे म्हणतो त्रास, तो शरीर प्रकृतीला सोमवार मंगळवारी होण्याची शक्यता आहे. थंडी, ताप, पडसं, खोकला यासारखांचा त्रास, हा आजार तुम्हाला होण्याची शक्यता आहे. हाताखालची माणसं त्रास देतील, अचानक दांड्या मारतील, त्यामुळे त्यांची कामं तुम्हाला करावी लागतील. आणि एकंदरीत असा सगळा सावळा गोंधळ हा सोमवार मंगळवारी असेल. बुधवार गुरुवार हा पार्टनरच्या दृष्टीने, लाईफ पार्टनरच्या आणि व्यावसायिक पार्टनरच्या, दोन्ही पार्टनरच्या दृष्टीने हा चांगला आहे. म्हणजे समसम आहे. कदाचित तुम्हाला पार्टनरची काळजी घ्यावी लागेल, कदाचित पार्टनर तुमची काळजी घेईल. म्हणजे असं काय एक बाजूनेच हे नाही आहे. तर त्या दृष्टीने बुधवार गुरुवार हा तुम्हाला पार्टनरच्या दृष्टीने, एकंदरीतच भागीदारीत जर व्यवसाय असेल तर त्या दृष्टीने तुम्हाला जरा विशेष लक्ष जाण्याची शक्यता आहे. आठवड्याचा शेवट हा पुन्हा एकदा शरीर प्रकृतीचा त्रास याच्यासाठी राखून ठेवलेला आहे. रस्ता ओलांडताना सांभाळून ओलांडा. वाहन जपून चालवा. बारीक सारीक अपघात होण्याची शक्यता आहे. एखादा घात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. प्रवास शक्यतो टाळा. आणि वाडवडिलार्जित संपत्तीचं एखादं प्रकरण वरती येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्या दृष्टीने विचार करून ठेवा. मकर रास, सोमवार मंगळवार संततीकडून अतिशय उत्तम बातमी कळेल. संतती तुम्हाला आनंद देईल. संतती झालेली नसेल तर ती होण्याच्या दृष्टीने काही चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडतील. आणि असा एकंदरीत मजेचा हा सोमवार मंगळवार आहे. बुधवार गुरुवार सोमवार मंगळवारी तुम्हाला विद्याभ्यासामध्ये यश येईल. खास करून तुमची जर काही एखादी परीक्षा असेल तर त्या परीक्षेचा पेपर हा तुम्हाला चांगला जाईल. रिझल्ट असेल तर रिझल्टही चांगला लागण्याची शक्यता आहे. बुधवार गुरुवार हा तुमच्यासाठी कटकटीचा जाईल.
डोक्याला त्रास, मनस्ताप देणाऱ्या घटना या दिवशी घडू शकतात. त्यामुळे तुमची शरीर प्रकृती बिघडू शकते, तर जरा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा चांगला आहे. घरामध्ये पार्टनरच्या सुखात, ज्याला आपण लाईफ पार्टनर म्हणतो, त्याच्याबरोबर आनंदात आठवड्याचा शेवट तुम्ही घालवाल. कुंभरास, नवीन घर घेणं, घर बदली करणं, घराची डागडुजी करणं, रिन्युएशन करणं, घर भाड्याने देणं, याच्यासाठी सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत. आई असेल तर आईची काळजी करू नका. आईला आजारी असेल तर तिला योग्य डॉक्टर मिळेल, चांगलं औषध मिळेल आणि आईची प्रकृती ही सुधारेल. बुधवार गुरुवारी संततीकडून तुम्हाला चांगली बातमी कळेल. डायनामिक अशा स्वरूपाचं नेचर तुमच्या संततीचं असेल तर त्यांच्या बाबतीमध्ये ज्याला आपण परदेशगमन म्हणू, अशा स्वरूपाच्या गोष्टी या तुमच्या संततीच्या बाबतीत घडू शकतात किंवा लांबचे प्रवास संततीच्या बाबतीत घडू शकतात. अर्थात शिक्षण किंवा नोकरीच्या निमित्ताने असेच नव्हेत, तर त्या दृष्टीने सुद्धा हा आठवडा तुमच्यासाठी चांगला आहे. आठवड्याचा शेवट मात्र तुम्हाला थोडासा हेक्टिक, म्हणजे ज्याला आपण दगदगीचा म्हणावा, अशा स्वरूपाचा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मानसिक त्रास आणि शारीरिक त्रास दोन्ही तुम्हाला आठवड्याच्या शेवटी सहन करावा लागेल, तेव्हा सावध राहा. मीन रास, छोटे प्रवास घडण्याच्या दृष्टीने छोटे प्रवासामध्ये तुम्हाला आनंद मिळेल. छोटे प्रवास हे सुखकर होतील सोमवार आणि मंगळवारी. तुमच्यासाठी कर्तृत्वाच्या नवीन संधी या सोमवार मंगळवारी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. नोकरदार असतील त्यांना प्रमोशन वगैरे मिळण्याची शक्यता आहे किंवा नवीन जबाबदारी नोकरीमध्ये तुमच्या अंगावरती टाकली जाण्याची शक्यता आहे. स्वतंत्र व्यावसायिक असतील त्यांनी आपल्या व्यवसायाच्या वृद्धीचा विचार हा सोमवार मंगळवारी केला पाहिजे. बुधवार गुरुवार हा घराच्या दृष्टीने, घरात शांतता राखण्याच्या दृष्टीने चांगला आहे. मात्र तोंडावरती ताबा ठेवा. एखादाही वावगा शब्द घरामध्ये वावटळ निर्माण करू शकतो, तेव्हा सावध राहा. आठवड्याचा शेवट हा अतिशय चांगला आहे. ज्याला हार्मनी म्हणतात. सुसंगती म्हणजे काय, तर जे काम तुम्हाला घडायला हवंय ते त्याच वेळेला घडणं, योग्य गोष्ट योग्य वेळी घडणं, याचा अनुभव तुम्हाला या आठवड्याच्या शेवटी येईल. संततीकडून चांगली बातमी कळेल. संतती आनंद देईल. नोकरीधंदा व्यवसायामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या कल्पना, नवीन तुम्हाला कल्पना सुचतील. त्या कल्पना तुम्ही अंमलात आणल्यात तर तुम्हाला पुढे भरभराट फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्हाला स्वतःला परीक्षांमधून किंवा अभ्यासामधून हा आनंद या आठवड्याच्या शेवटी मिळण्याची शक्यता आहे. तेव्हा मंडळी, हे होतं 12 राशींचं या आठवड्याचं राशी भविष्य. हे सर्वसामान्यपणाने त्रोटक अशा स्वरूपाचं राशी भविष्य आहे. तुम्हाला वैयक्तिक समस्याच्या बाबतीत जर समाधान हवं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे. मला तुम्ही व्हॉट्सॲपवरती संपर्क साधू शकता. हा व्हिडिओ मी थांबवतोय. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नेहमीचं सांगणं, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.